धाड धिप्पाड दाढीवाला एक सरदार, त्याचं नाव होतं अफजल खान. काय नाव? अफजल खान. अफजल खानाने एवढा विचारला आणि काय म्हणाले अफजल खान की कोण तो शिवाजी, त्याला मी हार मारून आणेन, नाहीतर जिवंत या दरबारापुढे सादर करेन. आणि खान निघाले. कुठे निघाले? महाराष्ट्राच्या दौऱ्यावर शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी. आणि ते प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन डेरा टाकून बसले आणि म्हणाले की शिवाजी महाराज तुम्ही मला इथं भेटायला या. आणि भेटण्याची तयारी झाली. शामियाना उभारला. तसा अफजल खान त्या शामियानात सर्वात आधी बसले. शिवाजी महाराजांची वाट पाहत होते. आणि तेवढ्या शिवाजी महाराज त्या शामियानात अफजल खानाशी भेटण्यासाठी आले. आणि अफजल खान शिवाजी महाराजांना बघून आओ शिवाजी आओ, आके हमारे गले लग जा. म्हणजे या शिवाजी या, येऊन माझ्या गळ्याला भेटा. शिवाजी महाराज छोटे होते आणि अफजल खान धाड धिप्पाड. पण शिवाजी महाराज चतुर होते. त्यांनी येण्याच्या आधी अंगामध्ये चिलखत घातलं होतं, वाघनखे घेतली होती सोबत, आणि खानाच्या भेटीला आले. कारण खान कपटी होता हे शिवाजी महाराज ओळखून होते. कारण खान कशासाठी आला होता? शिवाजी महाराजांना मारण्यासाठी, मारून आपल्या राजापुढे त्यांना सादर करण्यासाठी. तो धाड धिप्पाड सरदार शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आला. आणि शामियानात येता येतात अफजल खान उठून म्हणाले या शिवाजी या आणि आम्हाला भेटा. असे हसत म्हणाले. आणि शिवाजी महाराज गेले. शिवाजी महाराज आतमध्ये आले आणि अफजल खानाच्या गळ्याला असे भेटले. शिवाजी महाराज अफजल खानाच्या छातीच्या खालीच आले. जसे आले तसे अफजल खानाने काय केलं? आपल्या डाव्या हातामध्ये शिवाजी महाराजाची मान अशी करकचून दाबली आणि आपली कट्यार काढली आणि शिवाजी महाराजाच्या टरकिन्या पोटात कट्यार मारली. जसे पोटात कट्यार मारली तसे टरकिन्या शिवाजी महाराजांचा अंगरखा वरून घातलेला अंगरखा फाटला. कारण आतमध्ये काय होतं? चिलखत होती. त्याच्यामुळे शिवाजी महाराज बचावले. आणि जसा अफजल खानाचा वार शिवाजी महाराजाच्या अंगावर झाला तसे शिवाजी महाराज सावध झाले. त्याने लागलीच आपल्या डाव्या हातात लपवलेली वाघनखे काढली आणि त्या अफजल खानाच्या पोटामध्ये खास किना खुपसली आणि हातडी धरून बाहेर काढली. आणि शिवाजी महाराजांनी त्या अफजल खानाला तिथेच धारार्थी म्हणजे मारून टाकलं. आणि अफजल खान तिथंच आ करून खाली पडला या अल्ला करून. आणि अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यावर आलेलं संकट दूर केलं. इथं कुठल्याही धर्माची लढाई नव्हती. इथं स्वराज्य वाढवण्याची लढाई होती. अफजल खानही कशासाठी आला होता? त्यांचं स्वराज्य आपल्या महाराष्ट्रापर्यंत वाढावं, त्यासाठी ते आलेले होते. तसंच महाराजांनी आपलं राज्य सुरक्षित राहावं म्हणून त्या अफजल खानाचा काय केला? युक्तीने, कशाने? युक्तीने वध केला. त्याचा कोथळा बाहेर काढला आणि तसा तो सरदार धिप्पाड सरदार तिथेच कोसळून पडला. त्याच्यामध्ये म्हणून आपण सर्वजण म्हणतो शिवाजी महाराज की जय. असं आपलं हे मराठी स्वराज्य, हिंदवी स्वराज्य या महान पुरुषांनी तिथं स्थापन केलं. म्हणून आपण त्यांच्या पुढे काय करतो? त्यांच्या जन्मदिनानिमित्त आपण त्यांना विनम्र